नमस्कार मित्रांनो, आता आपण चर्चा ऐकत आहोत कल्याण ते लातूर नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाबत। तर आता लातूर कल्याण जर का एका सरळ रेषेत जोडलं तर आपल्याला प्रस्तावित मार्गिका दिसेल। तुम्ही म्हणाल की बाबा इथं तर आता कल्याण पुढं राहतंय, पण कल्याणमध्ये घुसण्यापेक्षा आपण काय करू की आपला जवळचा जो रायते इंटरचेंज आहे तिथला, तर त्याच्यावरती आपण पॉईंट सेट करतोय। ठीक आहे, तर आता मग तुम्ही म्हणताल की बाबा रायतेपेक्षा मग आमने गावात का नाही करत आहे तुम्ही, जो समृद्धी महामार्ग इथे येतो आहे। तर आता ती मार्गिका थोडी पर्यायी बघू आपण। पहिल्यांदा एका रेषेतलं बघू, जसं की इथं कल्याणला घेता घेता समजा इथं देखील घेऊ शकलो असतो। ठीक आहे, तर हे दोन पर्याय सविस्तर करेल मी कुठं की कल्याणवरती पॉईंट ठेवून समजा इथं ह्या विरार अलिबाग कॉरिडॉरवरतून नदीपात्रालगत। ठीक आहे, तर सध्या आपण समजा सांगितलं एक आपण रायतेपासूनची एक समजा शक्यता पाहतोय। रायतेपासून गोवेली पिंपलोळी ज्या ज्या गावांची नावं घेतोय त्यांनी सावध राहायचं आहे। बापसाई ह्या पंचक्रोशीतील गावांनी सध्या जे सर्वेक्षण चालू आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे। दोन्ही पर्याय सांगणार आहे मी, अलीकडचे पलीकडचे देखील। फक्त आता ह्याच्यामध्ये खाली जे दिसत आहे त्या अनुषंगाने तुम्ही पाहायचं आहे। हा इकडं माळशेज घाट। ठीक आहे, अलीकडून आता आपण एका सरळ रेषेत एक पर्याय बघतोय। पहिल्यांदा जुन्नर गोडेगाव ह्याच्यामधून, नारायणगाव कळमच्या मधून, खोडदच्या अलीकडून निमगाव सावा। तर समजा एक स्टार्टिंग पॉईंट तो सांगितला। पुढे तुम्ही म्हणताल की बाबा पर्यायी वरती खालती जो काही असेल विषय, तर इथं प्रस्तावित पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरला इथं इंटरचेंज असेल। जे काही सध्या राज्यमार्ग आहेत किंवा राष्ट्रीय महामार्ग आहेत तर त्याला तर तो दुभागताना तिथं चौफुले तयार करेलच। तर बोलताना तुम्ही खालचे गावं पाहून घ्यायचे। आता ह्या परिसरामध्येच इथं सारोळा, कासार, वाळवणे आणि विसापूरच्या ह्या त्रिकोणामध्ये प्रस्तावित पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गिका असेल। इथं ते इंटरचेंज बनवेल। पुढे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे ला या ठिकाणी दिर्डी, शिराळ, हनुमंतगाव आणि केळसांगवी, पिंपरी आष्टे आणि चिखली याच्या दरम्यान। मग आता तुम्ही म्हणताल की बाबा इथं कुठंतरी वेसाईड ॲम्युनिटी आहे। ठीक आहे, तर त्या वेसाईड ॲम्युनिटी लगत जर काही एका सरळ रेषेचं आपलं चाललं आहे बरं का विषय हा। पुढं तुम्ही म्हणताल की आता इथं, तर इथं हा चौफुला आहे, तर नान्नजवळ। तर आत्ता हा जामखेड लगत आणि इथं एक आणखीन पाटोद्याच्या पुढं आरणगावला चौफुला आहे सुरत चेन्नईचा। आता इथं जामखेड जवळ मोठे शहर आले, तळे आले तर थोडीफार मार्गिका तिथले तिथं वर्तुळाकृती बाह्य वळण मार्गाला प्रोव्हिजन म्हणून डेव्हलप होते, किंवा त्या पाणलोट क्षेत्राच्या थोडंसं जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न होतो आणि त्याच्या लगतून निघून जाते। मोहारी
तुम्ही म्हणताल राव उघड डोक्याला खुराक लावून ठेवता तुम्ही काहीतरी सांगून. तसं नाही. आता आपण ज्यावेळेस पहिल्यांदा शक्यता सांगितल्या तर कसं आहे की फक्त पिढीजात आपण जी कळमवाले बघून घ्या, पिढीजात जे आपण वंश परंपरेने जमिनी समजा सांभाळत आलो आहे सगळ्या परिस्थितीमध्ये, उद्या जर का आपल्याला काही सांसारिक अडीअडचणीमुळं जर ती विकायची असेल तर थोडं थांबा ना, थोडं उसनवारीवरती दिवस काढा. समजा तुम्हाला विकायची असली तर फक्त असं नको तुम्हाला उद्या वाटायला की अरे यार हायवे होणार होता आणि आपण चूक केली. आता ही लातूरवरून घेतलेलं आपण लोकेशन आहे, तर समजा आता मध्ये बहुतेक कुठला राहिलेलं नाही. आता इथं मुरुड अकोला, इथं मुरुड अकोल्यातून शक्तिपीठ जाणार आहे. तर आता ह्या भागात समजा त्याचं चिंचोली बळनाळनाथच्या तिथं शक्तिपीठला तो आता छेदेल. आता काय करू आपण, आता एक पर्याय समजा सरळ रेषेतला झाला, एक असा इकडचा एक पाहून घ्या. अंदाजे आहे बरं का हे, एक फक्त संकल्पासाठी की बाबा ह्याच्या बाहेर जाणं नाही. आणि त्याच वेळेस आपण इथं जुन्या माळशेज घाटातून समजा तो एक पर्याय पाहू. समजा नगरच्या उत्तरेकडून एक पर्याय पाहू आपण. ठीक आहे, अहिल्यानगर म्हणा, जुनी आता सवय तोंडवळणी पडलेली. तर तुम्ही म्हणताल की बाबा काय तुम्ही आम्हाला जगू देता का नाही, जगू द्यायचा किंवा त्याचा विषय नाही आहे, फक्त एक शक्यता पाहिजेत की बाबा ह्याच्या बाहेर हायवे जाईल का. आणि जाणार नसला तर तुम्ही म्हणताल तुम्हाला सगळं माहिती. हो, महत्त्वाचं काय आहे की लोकांनी जागृत राहणं महत्त्वाचं आहे. आता अलीकडचा आपण दक्षिणेकडचा पर्याय बघू. ठीक आहे, तुम्ही काय करायचं आहे, तिथं आता समजा इथं शक्तिपीठ जाईल, पुढं अलीकडून घेतो आणखीन तुम्ही फक्त मी शेवटी पर्यायी गावांची नावं वाचणारच आहे. म्हणजे हे 3 पर्याय आणि मी परत वाचून दाखवणारी गावं, तर तिथं प्रत्यक्ष आत्ता बोलेल मी शेवटी सगळ्यात, ऐकत चला. आता हे दिसत आहे बऱ्यापैकी, प्रत्येकाने फक्त एक पर्याय बघायचा. आता कुठं घेतलं आपण, समजा अहमदनगर म्हणा किंवा अहिल्यानगरपासून आता इथं जी गोसपुरी MIDC होणार आहे, तर समजा श्रीगोंद्याच्या एक अंदाजपंच आलेलं आहे आडळगावच्या भागातलं, धारगावच्या इथून. हे इथं 6 गावांमध्ये पुढं आता एक इंडस्ट्रीयल नोड हे होतो आहे, डेव्हलप होतो आहे शिरूरच्या ह्याच्यापासून. तुम्ही म्हणताल मग कर्जत शिरूर तो आणखीन इकडं आला. तुम्ही फक्त एक तुम्हाला पर्याय सांगतो आहे. शेवटी ज्यावेळेस मी सांगेल परत जिथं सर्वेक्षण झालेलं आहे त्यांच्या लक्षात येईलच. आता हे धरण आहे, त्यामुळं परत याच्या बारवी धरणाच्या उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून समजा मार्गिका असेल. तुम्ही म्हणताल मग आहे तुमच्याकडं, तर एक पहिल्यांदा पर्यायी एक आपण हे सांगत असतो नेहमी शक्यता. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट ह्या हिशोबाने जोडतो आहे ह्याला. आता इकडून चालू करूयात. समजा कुठलं तिसरा उत्तरेकडचा पर्याय. आता ह्या उत्तरेकडचा पर्याय ज्यावेळेस आपण समोर पाहतो तर इथं काय होतं, 1-2 गावं समजा 5-10 किलोमीटरवरची वाढतील. मोठ्या शहराच्या अलीकडून पलीकडून प्रस्तावित समजा वर्तुळाकृती महामार्गाच्या हिशोबाने. आता हे जिथून कुठून जाणार आहे माळशेज परिसरात, तर तिथं मात्र 8 किलोमीटरचा बोगदा असणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल मग आता तुम्ही काय हे करताय, तुम्ही थोडं आणखीन रिसर्च केला तर तुम्ही DPR सुद्धा हुडकून काढताल. महत्त्वाचं ते नाही आहे, पण एक पहिल्यांदा ताबडतोब समोर आलं आहे तर हजारो एकर जमिनीचा किंवा आपल्या शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालकाचा विषय आपण असेच अपडेट देतच लोकांना पहिल्यांदा जागृत केलेलं आहे प्रचार प्रसाराने.
प्रबोधनाच्या माध्यमातून. जी काही गावं दिसत आहेत त्यांनी आपापलं पाहून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही बोलताय खालच्या गावांची नावं घेत नाहीत. आत्ता आपण तिन्ही पर्याय शक्यता हे केलेत. फक्त शेवटी मी नाव वाचून दाखवणार आहे, तर तिथल्या लोकांनी थोडंसं पाहायचं आहे की कुठं कोणी ड्रोन असेल किंवा ते त्यांचा जो टोपोग्राफिक सर्वे असतो लीडरचा, म्हणजे थोडक्यात टिपई घेऊन कुठं सर्वे चालू आहे का ह्या भागात, त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून उत्तरं तुम्हाला समाधानकारक मिळत आहेत का उडवाउडवीची मिळत आहेत. हे आलो आपण. अशा एका पर्यायावरती. आता तुम्ही म्हणताल की बाबा इथं कसं काय, तर आता बहुतेक लातूरवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लातूर रिंग रोडसाठी विनवणी करायची आहे. समजा तो इथं शक्तिपीठ चाललेला आहे ना त्या मुरुड अकोल्यातून, तर तुम्ही अशा एका रिंग रोडची मागणी करू शकता. आणि प्रस्तावित ज्या काही मार्गिका आहेत, समजा आता आपण कल्याण ही सांगतो आणि लातूर आणि उद्या भविष्यात अंबेजोगाई आणि ह्याची देखील सांगणार आहे. तर जे काय आहे ते तुम्ही बघून घ्या त्या हिशोबाने. आता परत एकदा एक अंदाजे सांगू आपण की लातूरवरून जर निघालं तर आता ह्या स्क्रीनमध्ये बघा की दक्षिण उत्तर आणि एका रेषेत. मग काय बाबा की आत्ता हा कुठला रोड आहे हिरव्या लाईनचा, लातूरवरनं मुरुड, किंवा इकडं काय लातूरवरनं कुठला आहे हा कळंब. ठीक आहे, तर लातूर मुरुड, लातूर डोकी टाऊन, लातूर येडशी किंवा इकडं लातूर केज. तर त्या आजूबाजूचे गावं बघा की बाबा आता काय बघायचं. समजा ही अंबेजोगाई, हा जो गाव आहे मुरुड, लातूर, हा जो वेडेवाकड्याच्या पिवळ्या रेषा दिसत आहेत खाली हिरव्या जमिनीवरती, तर विद्यमान ते राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर ह्याच्यातून त्या वेडेवाकड्या आपल्या त्रिकोण असतील, चौकोन असतील, जे काही आकार दिसतात, तर त्या ह्याच्यातील पंचक्रोशीतील लोकांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवायचं आहे. संशयास्पद हालचालींवरती म्हणजे कसं की आपल्या इकडं कधी कुठली आउट ऑफ स्टेटची गाडी आलेली नाही आहे, कधी अचानक रस्त्यावरती ड्रोन आलेले नाही आहेत, किंवा कसल्याही खानाखुणा झालेल्या नाही आहेत. तर ह्या भागामध्ये जर का असं काही हालचाली दिसत असतील तर त्यांच्याशी विचारपूस करायची. पार अंबेजोगाई, अक्कलकोट अंबेजोगाई परिसरात असू शकतं, किंवा आत्ता हे जो शंकरपाळा काढलेला आहे तर ह्याच्या 5-10 किलोमीटर अलीकडं पलीकडं हा 100% कल्याण लातूरबद्दल तिथला ग्राउंड सर्वे असू शकतो. तुम्ही म्हणताल बाबा आता एवढ्या वरतून एवढ्या ह्याच्यातून सगळं पहिल्या व्हिडिओत एका सरळ रेषेच्या वेळेस सांगितलेलं आहे. आता हे पर्यायवाचक आहे सगळं, तर या भागातील सर्वांनी सावध राहायचं आहे. तर तुम्ही म्हणताल की बाबा ह्यानी काय होईल, तर ह्यानी काय होणार नाही होणार अशातला भाग नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, उद्या जर का समजा तुम्ही लाभार्थी किंवा बाधित असाल आणि तुम्ही जर का म्हटले की बाबा काय म्हणतो आपण त्याला, पीक विमा भेटतो आहे म्हणून तुम्ही समजा खरीप रब्बीची नोंद करत असाल आणि कारखान्याला देखील ऊस जात असेल, पण आज तुमचे जर का खरीप रब्बीमुळं जर का ते हंगामी बागायत धरलं आणि उद्या व्हॅल्युएशनला प्रॉब्लेम आला, तर वर्षानुवर्ष परत लवाद असेल किंवा तुमचं हे काय म्हणतात त्याला न्यायालयीन प्रक्रिया असेल, तर ह्याला वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुमच्या नोंदी चोख असणं गरजेचं आहे. जे काही तुमच्या आत्ता सातबारे एकदम चोख टकाटक असायला पाहिजे. जे काय तुमचं आत्ता पीक पाणी आहे किंवा पाईपलाईन वगैरे आहे, तिथं बांधकाम, वनझाडं
किंवा तुमचे फळझाडं, तर ह्या सगळ्यांचं तिथं नोंदी असणं गरजेचं आहे. नोंदी अद्ययावत ठेवा. आता आपल्याकडं समजा हरंगुळ बुद्रुक, त्यानंतर चिंचोली बळाळनाथ, त्यानंतर बिसे वाघोली दिसली होती मागा, बिसे वाघोली, बनसारोळा. नाही आलं तर तुमचं तुम्ही बघून घ्या. केज ग्रामीण, बनसारोळा कुठं दिसतंय का? केज ग्रामीण. परत आहे मसजोगाई, परत सारणी, मुंडेवाडी, साखरवाडी, नेकनूर. आता आपण हे केज ग्रामीण, साखरवाडी आणि नेकनूर. मग मांजरसुंबा, करचोंडी, पाटोदा, नायगाव, जातनांदूर, राक्षस भवन, मोठा, पाथर्डी, कारेगाव, मडी, तिसगाव, कोल्हार, चिचोंडी, जेऊर, शनी शिंगणापूर, श्रीरामपूर, शिर्डी रोड, कोपरगाव रोड, पिंपळगाव जोगा धरण, शिवनेरी पायथा आणि गोरखगड पायथा. पुढं घाटाच्या खाली वांगणी, उल्हासनगर आणि कल्याण परिसर असं अपडेट आलेलं आहे. तर सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की असं काही नाही बाबा, आपण सविस्तर तिन्ही पर्याय सांगितलेले आहेत. आणि जे कुठले तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही सुरुवातीला तिसरा जो उत्तरेचा पर्याय सांगितलेला आहे, तर त्याच्या सुरुवातीचं तंतोतंत जुळत आहे. तर विषय ते तंतोतंत जुळायचं किंवा न जुळायचं नाही आहे. जिथं कुठं तुम्ही असताल तर तिथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रचार, प्रसार आणि प्रबोधन. म्हणजे काय की ह्या 3 निळ्या रेषेमध्ये जिथं कुठं सर्वे झाला असेल तर गावातील त्या लोकांनी एका रेषेत आपलं तारतम्य भावाने पाहायचं आहे. आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला मदत करू. समजा मागच्या पुढच्या ह्याची मॅचिंग तशी डेली अपडेट देत जाऊ आम्ही, जशी येईल तशी. फक्त एक महत्त्वाचं आहे की काय की आजकाल 2024 आहे समजा, तर गेल्या वर्षी जानेवारीत एक हे झालेलं आहे की ह्या मार्गाचं जे काय तांत्रिक पुढं पाठपुरावा होतो तर ते सगळं दप्तर जमा करताना KMZ फाईल आणि ड्रोन सर्वेचं रेकॉर्डिंग. तर एक महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस पण हे त्यावेळेस तर होईलच, पण अनावधानाने जे मी सांगितलं तारतम्य भावाने की बाबा पीक विम्यासाठी म्हणा, खरीप रब्बीची नोंद आणि प्रत्यक्षात तिथं बागायती म्हणजे ऊस शेती किंवा बाग शेती, तर तो विषय माझा हे नाही की तुम्ही काय केलेलं आहे काय नाही. फक्त तुमच्या उद्या भविष्यामध्ये नुकसान भरपाईसाठी काय अडथळा येऊ नये म्हणून सगळ्या अद्ययावत ठेवा. आता स्क्रीनला थोडं रोटेट करू आणि असं म्हणजे सरळ आपल्याला थोडंसं तारतम्य भाव लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. आता थोडंसं मी आता हे वर्टिकली थोडं जरा लांबलचक दिसेल ना, म्हणताल बाबा काय, तर हा उजव्या बाजूला आपला समृद्धी महामार्ग आहे, डाव्या बाजूला किनारपट्टीला प्रस्तावित मुंबई गोवा आहे, मध्ये हे विजापूरच्या बाजूला सुरत चेन्नई दिसत आहे. आता कसं आहे की स्क्रीनवरती तुम्ही म्हणताल मग बाकीचे बी व्हिडिओ तुमचे आहेत ना, ते एक आता पहा. समजा ढोबळ मानाने हे समोर कल्याण इथं आपण जे सेट केलं तर, आणि खाली इथं लातूर. महाग देखील बहुतेक व्हिडिओ बनवलेला आहे का नाही, व्हिडिओ नाही बनवलेला, पण हा आमच्या रोजचा कार्यक्रमच आहे.
कारण का तर मूळ मी परांडा तालुक्यातला असल्यामुळं तर आपल्या आजूबाजूला दळणवळणाची क्रांती फार महत्त्वाची आहे. आपण म्हणजे विविध कारणामुळं समजा जर का आपला दळणवळणामुळं अडथळा निर्माण होत असेल तर त्यासाठी अद्ययावत राहणं फार महत्त्वाचं आहे. तर आता हा विषय कसा की लातूरवरून निघाल्यावरती आंबेजोगाई आणि धाराशिव दरम्यान म्हणजे अजून क्लोजर म्हटलं तर मुरुड आणि इथं कोणतं हे क्रॉसिंग जंक्शन हे बघा गडवडच्या आणि रांजणीच्या मधलं तांदूळजा. ठीक आहे, आता आपण त्या ह्याच्यावरनं पाहतोय. ठीक आहे, तिथून पुढं आलं कळंब उत्तर पश्चिम, मग कुठं केजच्या इकडं आणि हा कुठला स्पॉट आहे येरमाळा. तर कळंबच्या आजूबाजूला केज आणि येरमाळ्याच्या दरम्यान. मग पुढं आल्यानंतर काय तर बाबा वाशी भूम लांब थोडं चौसाळा आणि इकडं नेकरूर म्हणलं तर इकडं बीड म्हणजे लिंबा गणेश वगैरे ह्या सगळ्या पट्ट्यातून. त्या पुढं आलं की कुठं तर जामखेडच्या दुतर्फा म्हणजे ह्या बाजूला पार तर पार तुम्ही म्हणताल एवढ्या लांब कशाला घेत आहे, पण बघून घ्या ना काय इकडं बाबा करमाळ्याच्या आणि जामखेडच्या मध्ये एक पर्याय, जामखेडच्या लगत एक पर्याय आणि जामखेडपासून डोंगरकिनी शिरूर कासारपर्यंत पार तर पार. आता हा स्पॉट घेऊ एक्स्ट्रीम राईट कुठला पाथर्डी, तर हा ह्या टप्प्यातून एक पर्याय. मग पुढं आल्यानंतर काय जामखेड झाल्यानंतर दौंड अहिल्यानगर दरम्यान आणि शनी शिंगणापूर दरम्यान. तुम्ही म्हणताल की बाबा श्रीरामपूरवर म्हणले होते तर नेवासा दरम्यान समजा. ठीक आहे, इकडं दौंड आणि इकडं नेवासा म्हणजे अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर श्रीरामपूर हा जो सगळा पट्टा दिसतोय ह्याच्या दरम्यान. मग काय म्हणणार एवढं सारं तुम्ही होमवर्क दिला आहे, तसं नाही. शक्यता तर आपण समोर दाखवलेलीच आहे. काही शिर्डीपासून समृद्धी महामार्ग हा संगमनेर ते परत इकडं चाकण दरम्यान आणि पुढं मग माळशेज घाटातून विद्यमान मार्गिका ही आहे. त्याच्या जीवधन किल्ल्याच्या बाजूनी जुन्नरच्या उत्तर दक्षिण, नारायणगावचा उत्तर दक्षिण आणि मंतरचा उत्तर दक्षिण, राजगुरुनगर ते आपण कुठं पकडू समजा हे संगमनेर दरम्यान हा पट्टा. आणि ह्या आता काय इथं जवळच आहे. परत एकदा इकडचं बघू कर्जत आणि मुरबाडपेक्षा आता शहापूर, तर ह्या दरम्यान. तर हे अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त एकच आहे एवढी तसदी घ्यावी लागते. 22.5 मिनिट 23 मिनिटाकडं वाटचाल चाललेली. कुठल्याही क्षणी आपलं हे नसल्यामुळं स्टोरेज कॅपॅसिटी नसल्यामुळं व्हिडिओ बंद होऊ शकतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोचाव्यात असं वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परिसरातील आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा जेणेकरून लोक जागृत राहतील. आता या परिसरात समजा औषधाच्या इथं बेटा परिसरात समजा एक इंडस्ट्रियल नोड येत आहे शक्तिपीठच्या लगत. इथं शक्तिपीठचं क्रॉसिंग. परत वाशी भूम परांडा इथं अतिरिक्त MIDC भूमला आणि परांडा आणि वाशीला. परांडा एक जवळजवळ 150 हेक्टरच्या आत, वाशीला भूमचा अतिरिक्त 150 आणि उर्वरित समजा 800-750 मधलं 400 हेक्टर वाशी. तर हा नोड इथं होत आहे. आणि इथं जवळ्यामध्ये हा जो सुरत चेन्नईचा पट्टा आहे तर इथं भूम परांडा दरम्यान जवळ्या अरणगाव आणि टाकळी इथं तुम्ही म्हणताल ह्या निळ्या रेषा कशासाठी, तो पाटील समजा धाराशिव ते बारामतीचं एक संकल्पित आहे. तर आता इथं एक इंडस्ट्रियल नोड होत आहे. परत पुढं आलो आपण इथं सुरत चेन्नई डाव्यात राहतो. नगरच्या अलीकडं आपण मग दाखवलंच होतं. जामखेडच्या पुढं म्हणजे ह्या ठिकाणी आष्टीच्या जवळ समजा दिर्डीच्या तिथं. आणि तुम्ही म्हणताल की मग जामखेडच्या अलीकडं तर मग ह्या पट्ट्यात जिथं आरणगाव असेल किंवा नान्नज असेल तर इथं ही मार्गिका छेदेल. पुढं पर्याय सांगतो तुम्हाला. हा जो गारगाव इथला जो घोसपुरी आणि इतर 6 गावात हा जो एक औद्योगिक
क्षेत्र तयार होणार आहे किंवा ह्या भागातून इथून पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जात आहे, तर ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आता तुम्ही म्हणताल मग इथून हा जर झाला तर इथं तिसगाव पाथर्डी दरम्यान देखील तो छेदेल. इथं जर असेल तर ह्या भागात नगरच्या ह्या भागात असेल, आणि तुम्ही म्हटले शिरूर जवळून हा पर्याय असेल तर इथं, तर पर्यायी एक्सप्रेसवेला कुठं कुठं छेदला जाईल. आता पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला मंचर नारायणगावच्या पूर्वेचे जे आहे ती तर व्हिडिओ देखील पाहायला शिका. ते जे सांगितलेलं आहे तर त्याच्या संबंधित जुन्नरकडं नाही आहे, ते मंचर आणि नारायणगावच्या समजा इकडच्या उजव्या हाताला, म्हणजे कुठल्या पूर्व बाजूपासून. मग समजा इथून ही पर्याय असेल तर इथं छेदेल, इथं छेदेल, किंवा हा पर्याय असेल तर इथं छेदेल. आणि पुढं आता सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळं खाली आता त्या 3 स्पॉट आपण जसं म्हणलं आता आपण संकल्पासाठी हा घेतलेला आहे. तर आमनेचा देखील एक पर्याय असू शकतो. आता जो आपण घेतला आहे तो रायतेचा एक पर्याय. आणि तुम्ही म्हणाल की बाबा मग आणखीन इथं पण एक समजा एका सरळ रेषेत जर पकडलं कल्याणवरतीच, तर हा एक पर्याय समजा कुठं मग तो ह्या नदीजवळ, तर वाटेवर वाहोली. आता तुम्ही म्हणताल की मग तुम्ही असं हे का करताय की बाबा शंकास्पद नाही आहे. हे फक्त एकच आहे की बाबा इकडं जे ग्रामीण भागात आहेत, जिथून व्हायचं आहे तिथून होऊन द्या, त्याच्याबद्दल काय वादच नाही. आलं लक्षात. फक्त कसं आहे की आपल्या सगळ्या जे काही नोंदी आहेत त्या अद्ययावत राहणं महत्त्वाचं. परत एकदा जोपर्यंत आपलं हे होत नाही तोपर्यंत लातूर, उजव्या बाजूला अंबेजोगाई, डाव्या बाजूला एडशी, वाशी, बार्शी, बीड, जामखेड आजूबाजूचं किंवा बघून घ्या. परत करमाळा, अहिल्यानगर, दौंड मागं नाव घेतलं होतं, इकडं नेवासा घेतलं होतं, परत इकडं संगमनेर घेतलं होतं, इकडं चाकण घेतलं होतं. तर ह्या मधल्या पट्ट्यातून आता डायरेक्ट समजा मुंबई म्हणजे तुम्ही म्हणताल मुंबई कसं काय म्हणताय, तर आता कसं आहे मुंबईवरून मंत्रालयातून समजा ठाण्याला आलो, ठाण्यावरून कल्याणला आलो, तर आता हा जो वसई अलिबाग कॉरिडॉर आहे, थोडं जरा क्लोजअप दाखवतो तुम्हाला, आहे आता अजून, म्हणून तुमच्या लक्षात येईल बाबा. तुम्ही म्हणताल हा दिल्ली मुंबईचा पुढं वसई विरार, आपलं वसई विरार आपण एकत्र नाव घेतो, वसई विरार अलिबाग कॉरिडॉर आहे. वसई अलिबाग लक्षात आलं का? हे जे पुसड दिसतंय तर डायरेक्ट जे काही पहिल्यांदा तयार होईल तर त्या हिशोबाने दिल्लीवरनं जरी इकडून आले, तुम्ही म्हणताल मग सुरत चेन्नई होणारच आहे की, मग सुरतला आले तर चेन्नई रोड आधी झाला तर, किंवा आत्ता हा दिल्ली मुंबई रेडीच आहे जवळजवळ, तर वसईजवळ आल्यानंतर अलिबाग कॉरिडॉरवरून ह्या परिसरात समजा आमनेपासून समृद्धी महामार्गाने इकडं येण्याचा पर्याय असेल. भविष्यात हा पर्याय आहे. पुढं कर्जतवरून आता आपण ह्याच्याकडचं दाखवतो आहे, थोडं कर्जतवरून शिरूरचा पर्याय आहे. महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला आपण जे काय आहे ती तिथली परिस्थिती दाखवतो आहे. इथपर्यंत दिसते अर्थवर्क काम पूर्ण झालेलं. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवल वसई अलिबाग कॉरिडॉरचा. एकच काय तर महाराष्ट्रात इकडं दिल्ली मुंबईद्वारे इकडून गुजरातकडून मुंबईवरून प्रस्तावित गोवा, परत काय तर मुंबईपासून आता जवळजवळ
उरकत आलेला हा शक्तिपीठ. तिथून पुढं समजा नागपूर गोंदिया असेल, नागपूर गडचिरोली असेल, नागपूर चंद्रपूर असेल, मग परत काय तर वर्धापासून हा यवतमाळ, नांदेड, असा लातूर, सोलापूर, धाराशिव, बीड, सांगली, कोल्हापूर मार्गे हा गोव्याचा सिंधुदुर्गला जाणारा शक्तिपीठ असेल. पुढं मुंबई, आता ही कनेक्टिंग लिंकद्वारे पुणे, बाहेरच्या बाहेर रिंग रोडपासून समजा कुठं सातारा, सांगली, पुढं तसा तो जाणारा बेंगलोर असेल. आता महाराष्ट्रापुरतं बघू आपण. परत काय तर सुरतपासून समजा इथं नाशिकमधून परत सुरतवरून हे नाशिक मार्गे नगर, पुढं बीड, धाराशिव, सोलापूर करत करत अक्कलकोटच्या पुढं हा सुरत चेन्नई असेल महाराष्ट्र प्रदेशातला. परत तिथं आपल्या जिजा माऊलींचं गाव सिंदखेड राजा ते शेगाव, परत नांदेड परभणी, जालना परभणी नांदेड म्हणजे हा शक्तिपीठला स्पर. आणखीन काय तर समजा आत्ता काल परवा डिक्लेअर झालेला समजा हा उन्नत मार्ग, तो काय पुणे काहीतरी खेड का काहीतरी आहे, चाकण ह्याला उन्नत. आता विद्यमान मार्गिकेचाच विषय, तो नवीन मार्गिकेबद्दल आपल्याला एक्साइटमेंट असते. आता थोड्या वेळाने परत घेऊन येतो आहे मी अंबेजोगाई अक्कलकोट. म्हणजे कसं हे अंबेजोगाई अक्कलकोट, ठीक आहे. आता हे एका सरळ रेषेत, तर कुठून अंबेजोगाई, इथं शक्तिपीठ, इथं तुमचं लातूर कल्याणचं क्रॉसिंग, प्लस इथं शक्तिपीठचं क्रॉसिंग, औसा MIDC भविष्यातली, असंच कसं समजा तर लगेच दाखवतो. हे अक्कल पुढं ब्रीफ दाखवतो, म्हणजे लगेच पुढं व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल संदर्भ. ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं असेल त्यांच्यासाठी उत्सुकता. अक्कलकोट मग काय बाबा, नळदुर्ग किल्ला असेल, औसा औसा राहतो पूर्वेला आणि पश्चिमेला, लातूर पश्चिम, तसंच उत्तरेला अंबेजोगाई. अजून क्लोजअप घेऊयात, अजून संपलेलं नाही, 33 मिनिट झालेलं आहे. समजा या देखील भागातील डाव्या उजव्या लोकांनी, ज्यांनी शेवटपर्यंत ऐकलं आहे त्यांनी, आता हे बेटा किंवा चिंचोली, बालाळनाथ यांनी शक्तिपीठमुळं सावध असतीलच. किंवा परत हे सांगतो बेलकुंडपर्यंतचे, हे आपण औसा, बाधा, इकडं हे कुठं गेलं, ताकविकी कुठं आहे, ताकविकीपर्यंतचे बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. ह्या भागात तर आता शक्तिपीठमुळं तुम्ही अद्ययावत झालेलेच असाल, पण तुमच्या औद्योगिक हिशोबाने सुद्धा सगळ्या नोंदी अद्ययावत ठेवा, ठीक आहे. इकडं शक्तिपीठच्या आजूबाजूचे सगळे गाव आहेत ते लातूरपर्यंत, आणि इथं पुढं समजा जुना हे आहेच आहे, मुंबई हैदराबाद आणि सुरत चेन्नईचा अक्कलकोट उत्तर भागातला परिसर. थांबूयात. एकंदरीत मुंबईपासून लातूर आणि अंबेजोगाईपासून अक्कलकोट, म्हणजेच मुंबईपासून ह्या अहिल्यानगर, ठाणे म्हणा, मुंबई महानगर क्षेत्र, कल्याण, डोंबिवली महानगर क्षेत्रापासून ठाणे मार्गे अहिल्यानगर, पुढं बीड, तिथून पुढं बीड नंतर मग समजा धाराशिवचा काही भाग, पुढं लातूर, आणि परत बीड, धाराशिवचा काही भाग मार्गे सोलापूर, कर्नाटकपर्यंत.
असा एक आणखीन पर्याय. हा राज्य MSRTC तर्फे विकसित होणारा प्रस्तावित महामार्ग आहे, याची सर्व दर्शक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी.